शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण एकूणच बघतो, जरी भारतावर सध्या कोणत्याही प्रकारची सिस्टम कार्यरत नसली, मग ती WDची असेल, कमी दाबाची असेल किंवा चक्रीय वाऱ्यांची असेल, मात्र स्थानिक कमी दाब हा सध्या भारतावर तयार झालेला आहे. जसं आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तसं हवेचा दाब कमी होतोय. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी मध्य भारतापासून वरती पावसाचं प्रमाण वाढताना स्पष्टपणे जाणवतंय. अपेक्षित असलेलं बाष्प हे भारतावर असल्यामुळे भारताच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण तयार झालंय. महाराष्ट्रातील टक्केवारीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे कोकण किनारपट्टीला सध्या स्पष्ट जाणवतंय की सरासरी एवढा पाऊस झाला आहे. म्हणजे 1384 मिलीमीटर पाऊस 20 जुलैपर्यंत होत असतो आणि तो जवळपास 1384.1 एवढा झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणची घट निघून गेली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या घाटमाथ्यावर जो पाऊस होतो तो 300 मिलीमीटरपर्यंत होतो आणि तो आता जवळपास 293 मिलीमीटरपर्यंत झालेला आहे. मराठवाड्यामध्ये दरम्यानच्या काळात 236 मिलीमीटर.7 पर्यंत पाऊस होण्याची सरासरी आहे. ती आता 146 आहे. म्हणजे या ठिकाणी बराच फरक आहे. 38% घट आहे. विदर्भामध्ये 372 मिलीमीटर पाऊस होत असतो, मात्र तिथे केवळ 244 मिलीमीटर पाऊस आहे. म्हणजे साहजिकच आहे की या ठिकाणी देखील 34% घट आहे. तर या सर्व भागावर या वर्षीच्या एल निनोचा प्रभाव झालेला आहे. एकूण 87% महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं प्रमाण आहे. देशाच्या आकडेवारीवर देखील मोठे परिणाम होत आहेत. सध्या 23% पावसाची घट आहे. म्हणजे 77% पाऊस हा देशात पडलेला आहे. त्यामुळे 1% सुधारणा आपल्याला यामध्ये 2-3 दिवसामध्ये बघायला मिळते. बराच काळ म्हणजे 3 दिवस सातत्याने 24% आणि नंतर आता 23% असा परिणाम झाला आहे. म्हणजे देशामध्ये सध्या पावसाची घट ही थोडी मर्यादित झालेली आहे. काल 20 तारखेपर्यंत कुठे पाऊस झाला तर या संदर्भातली नोंद आपल्यासमोर आहे. कोकण किनारपट्टीला अगदी सुरतपर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आहे. त्यानंतर जरी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस प्रमाण तुरळक होतं, मात्र विदर्भामध्ये देखील पाऊस प्रमाण चांगलं होतं. एकूण देशाचा विचार जर केला तर या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे एकूणच सध्या पूर्व भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागात काल पाऊस झाला. आपण बघितलं, काल देखील भारतीय हवामान खात्याने 20 तारखेला विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी व्यक्त केलेली होती. मात्र काल विदर्भामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला आहे. मराठवाड्यात तुरळक पाऊस झाला आहे. तो अंदाज आपण दिलेला होता. त्यानंतर आपण हेही बघतो की आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये. उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये, उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट, तर हिमालयीन पर्वतरांगांच्या आजूबाजूने मान्सून ट्रप आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे अगदी पूर्व मध्य प्रदेशपर्यंत. सध्या पावसाची शक्यता संपूर्ण भारतामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे एकूणच आकडेवारी बदलू शकते. कोकण आणि घाटमाथ्यावरील ऑरेंज अलर्ट 22 तारखेला कायम ठेवण्यात आला आहे. मात्र मराठवाडा, विदर्भात पाऊस दाखवलेला नाही. मात्र मराठवाड्यात तुरळक आणि विदर्भात 21-22ला पावसाची शक्यता कायम आहे. आपण देशभर पावसाचं वातावरण वाढतंय असं बघतो. शिवाय 23 तारखेला विदर्भात आणि कोकणासहित घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यात पाऊस दाखवलेला नाही. मात्र भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, जी यापूर्वी केलेली नव्हती. भारतीय हवामान खात्याकडून खूपदा अंदाज चेंज होतात आणि हे हवामानातले बदल असतात आणि त्यामुळे ते चेंज होतात. तर आपण बघतो की घाटमाथ्यावर आणि कोकणात 24 तारखेलाही पावसाची शक्यता कायम ठेवण्यात आली आहे. परंतु मध्य भारतावरील आणि पूर्व भारतातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 25 तारखेला घाटमाथा आणि कोकणात येलो अलर्ट कायम आहे. विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारतातील पावसाचे प्रमाण कमी होण्याचे संकेत दिले आहेत 25 तारखेला. 26 तारखेला देखील भारतातील पावसाचं प्रमाण खूप घटेल असा अंदाज देण्यात आला आहे. मात्र आपला अनुभव आहे, जसे अंदाज पुढे जातात तसं पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात खूप बदल होतो. ज्या हवामान बदलाची सगळेच अभ्यासक अतिशय आतुरतेने वाट बघत होते, तो बदल हवामानात जाणू लागला आहे. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी याने दिलेल्या अंदाजानुसार 0.25 वर आयोडी पॉझिटिव्ह होण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तो लवकरच 0.40 पर्यंत जाईल आणि जसाही तो 0.40 वर जाऊन स्थिरावेल तसं आयोडी पॉझिटिव्ह झाल्याची अनेक ठिकाणी घोषणा होईल. आणि त्यामुळे मी यापूर्वी सांगितलं, एक जवळपास अनेक जागतिक संस्था या आयोडीवर काम करतात आणि त्यांच्या मतानुसार आयोडी पॉझिटिव्ह होईल असं 90% संस्थांचं मत होतं आणि त्या पद्धतीची हालचाल आयोडीची सुरू झालेली आहे. आणि आपल्याही अंदाजानुसार आयोडी आता पॉझिटिव्हकडे जाईल आणि त्याचा भारतीय मान्सूनवर मोठा परिणाम होतो. कारण एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम विकसित होण्यासाठी त्याची मदत होते, वारे बळकट होण्यासाठी मदत होते आणि मग महाराष्ट्रामध्ये मान्सून सशक्त किंवा मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत होईल. ज्या पण हवामान प्रणाली विकसित होतील त्यांना ताकद मिळेल. मॉडेलमध्ये जो अंदाज दिला जातो त्याचं पर्सेंटेज वाढेल. मात्र आपल्याला काही काळ स्थिर अशा प्रकारचं आयोडी सक्रिय होण्याची घटना ऑब्झर्व करावी लागेल. त्याच्यानंतरच याविषयीचा ठाम अंदाज व्यक्त करता येईल. जेएफएस मॉडेलचा झटपट अंदाज आपण बघितला तर आपल्याला कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आज 21 तारखेला. 22 तारखेला देखील विदर्भ कोकण पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. तीच परिस्थिती आपल्याला 23 तारखेला दिसते. 24 तारखेलाही उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण राहील. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील पाऊस कायम राहील आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पावसाचं प्रमाण 25 तारखेला वाढण्याचे संकेत जीएफएस मॉडेलने दिले आहेत. 26 तारखेलाही उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. मात्र मग पावसाचं प्रमाण जीएफएसनुसार 27 पासून कमी होईल. 27, 28, 29 आणि 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याचे अंदाज जीएफएस मॉडेलने दिला आहे. ECMWF मॉडेलच्या अंदाजामध्ये झालेले बदल हे आपल्यासाठी अतिशय सकारात्मक आहेत. कोकणामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. उत्तर कोकणामध्ये त्याचा अधिक प्रभाव राहील. उत्तर महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होऊ शकते आज. त्याचबरोबर मराठवाडा, पूर्व भाग आणि संपूर्ण विदर्भ, खास करून पूर्व विदर्भात पावसाचं मोठं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी अंदाजात दाखवण्यात आला आहे. सोलापूर, लातूरमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. 22 तारखेला या वातावरणात वाढ होते आहे. कोकणामध्ये देखील, उत्तर महाराष्ट्रात देखील आणि उत्तर मराठवाडा, संपूर्ण विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, जो अंदाज आपण कालसुद्धा बघितलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. 23 तारखेला हे वातावरणात थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जोर कमी होईल. मुंबईकडे, कोकणातही जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भ,
जोरदार पाऊस राहण्याची शक्यता उत्तर मराठवाड्यात देखील. 24 तारखेपासून मात्र ECMWF मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी होईल. मात्र कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे 25 तारखेला वातावरण कमी होईल अशी भीती होती, कारण सिस्टम गुजरातकडे निघेल. परंतु स्थानिक वातावरणाची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण असू शकतं. कोकणात पावसाच्या मध्यम सरी असण्याची शक्यता आहे. इतरत्रही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील. 26 तारखेला खंड निर्माण होईल अशी एक भीती होती, परंतु आपण विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण बघतो. 27 तारखेलाही विदर्भ कोकणाचा पॅटर्न कायम आहे. 28 तारखेला देखील विदर्भ कोकणाचा पॅटर्न कायम राहणार आहे. मात्र विदर्भात स्थानिक वातावरण असणार आहे. 29ला मात्र हलक्या सरींची शक्यता कोकणामध्ये असेल. विदर्भातील पूर्व विदर्भात तीच परिस्थिती आहे. मात्र एकूण पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. 30 तारखेला हवामानात काही बदल होतोय आणि कोकणातील पावसामध्ये पुन्हा एकदा बळकटी येण्याची शक्यता आहे. आपण जसं 30 तारखेला बळकटी येते असं म्हणतो, त्याचा आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी परिणाम दिसतो. पुन्हा एकदा कोकणातील पावसाचा किंवा विदर्भातील पावसाचा, उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा, उत्तर मराठवाड्यातील पावसाचा प्रभाव वाढतोय. म्हणजे हे आपल्याला मोठा खंड बघायला मिळत नाही आहे. परंतु आपल्याला जो काही मध्ये 26 तारखेपासून 30-31 तारखेपर्यंत गॅप येतोय पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये, तो मात्र थोडा आपल्याला परिणामकारक राहणार आहे. अतिशय समाधानाची गोष्ट आहे, कालपर्यंत कालचाच अंदाज तुम्ही एकदा व्हिडिओ परत बघा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 1 तारखेला ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत देण्यात आले होते. आणि त्यामुळे थोडं कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हवामानातला खूप निगेटिव्ह बदल बघायला मिळाला होता. पण आपला आज IOD पॉझिटिव्ह दिसतो आणि त्याचे परिणाम आपल्याला ऑगस्टमध्ये पहिल्याच आठवड्यात जाणवायला लागलेले आहेत. आपण बघतो दक्षिण कोकणामध्ये पाऊस वाढतोय, मराठवाड्यात आणि विशेष म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पाऊस आहे. म्हणजे थोडं आपण जर पर्जन्य छायेचा प्रदेश सोडला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण वाढत आहे. 2 तारखेला देखील कोकण, विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण अतिशय चांगलं असणार आहे. पण एकत्रित अंदाजामध्ये बघतो की सध्या जुलैचा जो उत्तरार्ध आहे यामध्ये आपल्याला संपूर्णपणे कोकण किनारपट्टीला अतिशय चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर नंदुरबार सहित जळगाव ते गडचिरोलीपर्यंत जवळपास या भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्याबरोबरच मराठवाड्याचे बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. हा जो थोडा भाग आहे, म्हणजे आपल्याला स्पष्टपणे आता असं जाणवायला लागलं की सोलापूरमध्ये पावसाची सुधारणा झाली आहे, बीडमध्ये पावसाची सुधारणा झाली आहे, परंतु नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात तसा पाऊस चांगला झालेला आहे. परंतु या ठिकाणी आता पिकांना जीवदान देणाऱ्या पावसाची गरज आहे आणि तो या ठिकाणी पडेल असा एक अंदाज आहे. परंतु मोठ्या पावसाची इथे प्रतीक्षा आहे. वळीवासारखा दुपारनंतर हा पाऊस वाढतोय. आजही कोकण किनारपट्टीला पाऊस असणार आहे आणि खास करून आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे पाऊस वाढणार आहे. उत्तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागात देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज पावसाळी वातावरण आहे. त्याचबरोबर आपण बघतो की हे वातावरण थोडं उत्तरेला सरकतंय. कोकणातही 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. थोडं बारामती, बार्शी, लातूर, धाराशिव या भागातही पावसाची शक्यता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, उत्तर मराठवाडा या भागात देखील पावसाची शक्यता 22 तारखेला कायम आहे.
पण बघतो आता एकदमच पावसाची उघडीप आपल्याला बघायला मिळणार नाही. 23 तारखेला म्हणजे थोडं पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊन उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, विदर्भ असं थोडं सरकण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार. 24 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण या मॉडेलने काही अंशाने कमी दाखवलंय. 25 तारखेला मात्र स्थानिक वातावरण पुन्हा एकदा सकारात्मक होत असल्यामुळे 25 तारखेला पुन्हा एकदा वातावरण सकारात्मक होत असल्यामुळे पुन्हा पश्चिम विदर्भ आणि खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाची शक्यता आहे. स्थानिक वातावरणाचा प्रभाव विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण 26ला जाणवेल, परंतु थोडा मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी असेल. उत्तर महाराष्ट्रात अजून फार समाधानकारक पावसाचा अंदाज दिलेला जात नाहीये. 27लाही पाऊस थोडा विदर्भ कोकण असाच राहील. 28लाही विदर्भ कोकणच पाऊस असण्याची शक्यता आहे. 29ला पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आहेत. 30लाही पावसाचं प्रमाण या मॉडेलने कमी होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र 31 तारखेपासून पुन्हा एकदा हवामानात सकारात्मक बदल होणार आहे. कारण 27, 28, 29, 30 या दरम्यान एक चक्राकार स्थिती किंवा एक वादळी प्रणाली ही मध्य प्रदेशवरून गुजरातकडे सरकणार आहे किंवा राजस्थानच्या दक्षिणी भागात सरकणार आहे आणि त्यामुळे वारे त्या बाजूने खेचले जातील. त्यामुळे महाराष्ट्रात वारे वीक होतील आणि मग त्या 4 दिवसानंतर पुन्हा 31 तारखेला ते रिसेटअप त्याचा होईल आणि स्थानिक वातावरण पुन्हा सुरू होईल महाराष्ट्रामध्ये. 1 तारखेला अतिशय चांगला पाऊस आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये दाखवला जातोय, कोकणामध्ये दाखवला जातोय. ही सकारात्मक बदलाची एक बाब आहे. हा पाऊस थोडा मराठवाड्याकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे देखील सरकतोय. विदर्भात असणार आहे, कोकणात असणार आहे. त्यामुळे ऑगस्टची सुरुवात समाधानकारक होण्याची शक्यता वाढते. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.